नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसांनी आज पूजेचा व्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. तर हा एकादशीचा दिवस होता आणि ही एकादशी अधिक महिन्यातली दुसरी एकादशी होती आणि शेवटची एकादशी होती. तर त्यामुळे म्हटलं की तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. तर आज गुलाब भरपूर होते त्यामुळे मी विचार केला होता की सगळं छान असं गुलाबी रंगाची आपण सजावट करावी. पण त्याच्यानंतर मला ना कण्हेरीची सुद्धा खूप सारी फुलं आता मिळालेली होती. कारण सध्या सीझन चालू आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं, की कोणती फुलं पहिले मी वाहू. तर मागच्या वीकेंडला आम्ही गेलो होतो देवदर्शनाला. तर त्याचा सगळा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करणारच आहे. पण मी जिथे गेले होते तिथे उन्हाळा इतका होता. त्या उन्हाचा मला इतका त्रास झाला, की मी त्यानंतर आजारीच होते संपूर्ण म्हणजे 3-4 दिवस मी आजारी पडले होते. मला अतिशय गरमीचा, पित्ताचा खूप त्रास झाला होता आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी तर मी इतकी आजारी होते, की मला पूजा करताच आली नाही. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी ही पूजा केली होती. तेव्हा पण जमत नव्हतं, पण एक मनापासून इच्छा होती. त्यामुळे देवाने ती करून घेतली असं आपण म्हणू शकतो. आणि कण्हेरीची फुलं कसं असतं, की ती खूप दिवस राहत नाहीत. तर त्याच्यामुळे मी म्हटलं माझ्याकडे गुलाब पण होते आणि कण्हेरीची पण फुलं होती. तर म्हटलं कण्हेरीची फुलं आपण सर्वप्रथम देवाला अर्पण करूयात छान अशी आणि त्याने सजावट करूयात. तर गुलाबी रंग मी डिसाईड केला होता छान राधाकृष्णाकडे म्हटलं त्यांना छान अशी गुलाबी वस्त्र वगैरे आपण परिधान करूयात. तर ते वस्त्र परिधान केले आणि मी ह्या महिन्यामध्ये ना वेगवेगळे तुम्ही बघितलं असेल की सजावट केली होती. अ, कारण आता कसं आहे वेगवेगळ्या फळांचा, फुलांचा सीझन हा सुरू आहे. तर तुमच्यासोबत मी व्हिडिओ पण शेअर केला होता की आंब्याचा सीझन हा चालू आहे त्यामुळे मी आंब्याची छान अशी सजावट केली होती. त्याच्यानंतर जांभूळ ह्या वर्षी खूप आलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की जांभूळ ज्या वर्षी खूप जेव्हा त्याची म्हणजे खच पडतो जांभळाचा, त्या वर्षी दुष्काळ असतो म्हणजे पाऊस कमी पडतो असं म्हटलं जातं. तर ह्या वर्षी जांभळाचं उत्पन्न हे भरपूर होतं. खूप जांभूळ म्हणजे आपल्या बाजारात पण बघायला मिळतात. तर त्याची सुद्धा मी सजावट केली होती. तर असे तुम्ही बरेच गोष्टी करू शकता. असं नाही की अधिक मासात जर तुम्ही नसेल केलं, तर असं काही नाही की त्याच महिन्यामध्ये केलं पाहिजे. तुम्हाला जेव्हाही कधी मन करेल, की बाबा ही फळं, फुलं आता मुबलक आहेत किंवा तुमच्या घरी ते आहेत, तर त्याने तुम्ही असं छान सजावट करू शकता. आणि आपल्या मनापासून बघा, देव आपल्याकडे काहीच मागत नाही आणि अशी एकही गोष्ट या जगात नाहीये, की जी देवाने निर्माण नाही केलेली आहे. कोणतंही फळ किंवा फूल असं नाहीये, जे देवाने निर्माण नाही केलेलं आहे आणि चांदी, सोनं तर देवाला त्याची गरजच नाहीये. आपल्याला त्या गोष्टींचा लोभ असतो. त्यामुळे देव देव ह्या गोष्टी काही आपल्याकडून मागतच नसतो. त्याला फक्त काय हवं असतं, की तुम्ही मनापासून श्रद्धेने त्याला हाक मारा, नामस्मरण करा त्याचं. इतकीच गोष्ट देवाला अपेक्षित असते. असो तर जे काही आपण करतो ते फक्त श्रद्धेने आणि मनापासून केलं पाहिजे, इतकंच असतं. तर बघा आज ना छान मोगरे वगैरे पण आता सध्या सीझन चालू आहे. त्यामुळे त्याने त्यांचा सुद्धा मी वापर करते पूजेमध्ये तुम्ही आणि मला ना सुगंधित फुलं देवांना वाहायला खूप आवडतात. मग ते गावठी गुलाब असू देत, मोगरे असू देत. अतिशय मला त्या फुलांना ना बघा, फुलांना ना बघितल्याने सुद्धा आपल्याला बरं वाटतं. म्हणून बऱ्याच वेळा जेव्हा आपण पेशंट्सला भेटायला सुद्धा जातो, तेव्हा आपण त्यांना फुलं का देतो? कारण फुलांमध्ये अशी काहीतरी ताकद आहे, की त्यांच्याकडे मुळे सुद्धा आपल्याला एकदम ताजं-तवानं वाटतं, फ्रेश वाटतं आणि म्हणून देवांना सुद्धा आपण फुलांची सजावट करतो, फुलं अर्पण करतो. त्यामुळे देवांना बघताना सुद्धा आपल्याला इतकं छान प्रसन्न वाटतं ना आणि बघा ह्या महिन्यामध्ये ना तुम्ही जितकं देवाचं नामस्मरण कराल, देवाची पोथी वाचाल, जे काही ज्या कोणत्याही देवाचं तुम्हाला नामस्मरण करावंसं वाटतं, ते तुम्ही कराल, तितकं चांगलं. तर पूर्वी मी नेहमी तुमच्यासोबत एकादशीचे व्हिडिओ शेअर करायची, त्यानंतर पूर्ण पूजा शेअर करायची. पण काय होतंय तुमचे जे व्ह्यूज आहेत ना, तितके त्या व्हिडिओजला मिळत नव्हते. त्या कारणाने मी ते बंद केलेले आहेत. पण ज्यांनाही कोणाला इंटरेस्ट असेल मी त्याची वेगळी प्लेलिस्ट ही बनवून ठेवलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता कोणतीही एकादशी तुम्ही
ज्याची तुम्हाला कथा जाणून घ्यायची असेल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता, कारण बऱ्याच जणांना ती पूजा मी कशी करते ते बघायला खूप आवडायचं. तर त्यासाठी मी तो व्हिडिओ शूट केला होता आणि तुमच्यासोबत शेअर केला. असो, तर हा आहे आजचा सोमवती अमावस्येच्या पूजेचा दिवस. तर मला ना संपूर्ण देव्हारा वगैरे क्लीन करायचा होता. देव सुद्धा म्हणजे चांदीचे काळे पडले होते, त्यामुळे त्यांना सुद्धा मी छान स्वच्छ करून घेतलं. तर इथे राधाकृष्णाच्या इथे गुलाबी रंग होता, तर त्यामुळे मी इथे पण म्हटलं एकदम परफेक्ट मॅचिंग नको गुलाबी, पण हा माझ्याकडे थोडासा असा पीच कलर टाइप असं आहे स्वामींचं वस्त्र वगैरे, तर म्हटलं ते घेऊयात आपण. कारण की मला एक्झॅक्ट मॅचिंग गुलाबी रंगाचे पण स्वामींचे वस्त्र होते, पण त्याचं मी बऱ्याच वेळे ना कॉम्बिनेशन हे यूज केलेलं आहे. तर मला हे थोडंसं पीच कलरचं बरेच दिवस वापरलं नव्हतं. तर ते करून बघायचं होतं, कारण की माझ्याकडे गुलाब तशा कलरच्या शेडमध्ये होती, गुलाबी होती, पीच कलर सारखी होती. म्हणून मी अ, हे कलर कॉम्बिनेशन निवडलं होतं. तर सर्वप्रथम सुरुवात झाली. छान देवारा वगैरे पुसून घेतला, स्वच्छ करून घेतला. त्यानंतर देव तिथे छान अशी देवांची मांडणी करून घेतली. चांदीचे जे देव मी स्वच्छ केले होते त्यांना स्वच्छ कोरडं करून त्यांना सुद्धा छान असं मांडून घेतलं पायऱ्यांवरती. आणि त्यानंतर छान जे मी गुलाब ठेवले होते जपून, ते सगळे देवांना अर्पण केले. तर गुलाबामध्ये ना इतकी कलर व्हरायटी मला कधीच मिळत नाही. तर मला पिवळे, गुलाबी सगळे मिळाले होते. तर आज आहे ना मी तुम्हाला म्हणजे बाकी जास्त काही नाही, तर ज्यांना माझी देवपूजा बघायला आवडते त्यांच्यासाठी हा स्पेशल छोटासा व्हिडिओ आहे देवपूजेचाच. आणि हो, मागच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत अधिक मासाची पोथी ही शेअर केली होती. पण तेव्हा मी त्याचं वाचन हे सुरू केलेलं नव्हतं. मी जस्ट मागवली होती आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलले होते, की मी जेव्हा वाचन करेन त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर माझा अनुभव हा खूप चांगला होता, कारण की मी पहिल्यांदाच ही पोथी मागवली होती, मोठी पोथी. कारण माझ्याकडे एक छोटीशी पोथी होती, त्याच्यामध्ये एकच कथा होती. ती 1 का 2 कथा आहेत त्याच्यामध्ये. तर त्या मी वाचल्या होत्या. तर ही जी मोठी पोथी आहे ना, मी पहिल्यांदाच मागवली होती आणि माझं 3-4 दिवसांमध्ये वाचन हे संपूर्ण मी केलं होतं. तर एक सांगेन, खूप सोपी भाषा आहे कळायला सुद्धा आणि त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा संक्षिप्तमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण कथा ही संस्कृतमध्ये वगैरे आहे. पण तुम्हाला सांगू, भाषा समजायला इतकी सोपी आहे, काहीही कठीण नाहीये. मला तरी हे पुस्तक खरंच खूप आवडलं आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? प्रत्येक कथेनंतर तुम्ही कोणत्या स्वरूपाचं दान करू शकता. म्हणजे तितक्या वेगवेगळ्या आयडिया त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे 31 ह्याच्यामध्ये जर अध्याय आहेत, तर तुम्हाला 31 त्यांनी तिथे प्रकारचे दान आपण कसे करू शकतो हे दिलेले आहेत. आणि त्यातली कोणतीही आयडिया तुम्ही एखाद दुसरी जरी त्यातून जर तुम्ही संकल्प करून जर केलं, तरी सुद्धा अधिक महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान हे करू शकतो. आणि मला त्या पुस्तकामध्ये खूप म्हणजे ते आवडलं. म्हणजे त्यांनी तुम्हाला एक उदाहरणच देते बघा. त्यांनी कसं लिहिलं होतं, की तुम्ही प्रत्येक दिवशी सपोज आता अधिक महिन्यामध्ये 30 दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही डिसाईड केलं, की मी काहीही तुम्हाला म्हणजे ₹1, ₹2 असे तुम्ही दिवसाला काही तुम्हाला जी अमाउंट वाटेल योग्य ती तुम्ही बाजूला काढून ठेवली आणि ती ती जी रक्कम तयार होईल, गरजू व्यक्तीला तुम्ही दानही करू शकता. त्याच प्रकारे तुम्ही मूठभर धान्य म्हणजे सपोज तुम्ही जर ठरवलं, की मी दररोज एक मूठभर धान्य हे काढून ठेवेन बाजूला. तेवढं मग तुम्ही ते गरजू व्यक्तीला देऊ शकता. मग तुम्ही काहीही देऊ शकता. मग तुम्हाला एखादं कडधान्य द्यायचंय, तांदूळच द्यायचे, असं काही तुम्ही देऊ शकता. आपण आता पंचामृत तयार करतो. पण पंचामृत तयार केल्यानंतर ते कसं होतं, की तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ते जर आपण त्याचा वापर नाही केला, तर ते खराब होऊ शकतं. पण त्याचे तुम्ही जसं दूध, दही, तूप हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रीडियंट्स जे आहेत, हे तुम्ही कोणाला सुद्धा दान करू शकता. एखाद्या मंदिरात सुद्धा दान करू शकता, जेणेकरून ते त्याचा वापर पंचामृत बनवून प्रसादासाठी सुद्धा करू शकता. तर तसं सुद्धा तुम्ही दान करू शकता. म्हणजे ही आयडिया सुद्धा खूप छान आहे, की बाबा तुम्ही 1 लिटर दूध घेतलं, मग थोडंसं दही विकत घेऊन दिलं, तूप घेऊन दिलं, मध, साखर असे 5 पदार्थ त्यांना घेऊन दिलेत.
आणि तुम्ही दान केले तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे मला ह्या 2-4 त्याच्यामध्ये म्हणजे हे तर तुम्हाला मी फक्त उदाहरणादाखल सांगते. अशा बऱ्याच त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे असे संकल्प दिलेले होते, की अशा प्रकारे आपण दान पुण्य हे करू शकतो. आणि हो, ह्या पणत्या मी कधीपासून आणून ठेवल्या होत्या, स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या. पण काही मुहूर्त लागत नव्हता. आज लावीन, उद्या लावीन ह्या पणत्या असं चालू होतं आणि शेवटी अमावास्येचा हा शेवटचा दिवस उजाडला आणि म्हटलं आज आपण ह्याचं प्रज्वलित हे सगळे 33 दिवे करूयात. तर त्यामुळे मग मी एका ह्या ताटामध्येच सगळे लावून घेतले. तर मी ना ह्या ज्या रेडीमेड तुपाच्या वाती आहेत त्याच लावल्या. कारण की काय होतं तेलाच्या जर आपण वाती लावल्या, तर तो खूप असा भडका उडतो. तर ठाण्यामध्ये जे लोकं राहतात त्यांना माहिती आहे विध्वंस हे शॉप फेमस आहे. तर तिथून ह्या तुपाच्या वाती घेतलेल्या आहेत आणि ह्या बऱ्यापैकी चालतात. लगेचच विझत नाहीत. तर त्याच्यामुळे मी त्याच घेतल्या होत्या. आणि मधल्या ज्या छोट्या 5 माझ्याकडे 5 ते 6 पणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी तेलाच्या अ, वाती ह्या लावल्या होत्या. कारण की त्या त्यातून बाहेर येतात. जर तुपाची वात लावली ना, तर ते तूप सगळं असं प्रसरण पावून बाहेर येतं. त्याच्यामुळे मी तिथे तेलाच्या वाती ह्या वापरल्या होत्या आणि छान अशी देवांसमोर आज मी रांगोळी काढली होती. तर माझ्याकडे जो स्तवन क्राफ्टमधून घेतलेला मेटलचा बोर्ड आहे आणि जो रांगोळीचा साचा आहे, त्याचा मी छान असा वापर आज केला होता आणि देव्हाऱ्यासमोरच ती रांगोळी मी आज रेखाटली होती आणि तिथेच मी ह्या छान अशा 33 पणत्या आज देवांसमोर प्रज्वलित केल्या होत्या आणि अशा प्रकारे आजची ही छान अशी अधिक मासाची सांगता ही झालेली होती. आपल्याला माहितीच आहे सर्वांनाच, की ह्या महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण जे काहीही गोष्टी देवाला अर्पण करतो, ते सुद्धा आपण 33 या संख्येमध्ये त्यामुळे करतो. तर मंडळी हा जो दर 3 वर्षांनी येणारा अत्यंत पवित्र आणि मंगलकारी असा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास आपण ज्याला म्हणतो, तो आता ह्या 15 जूनला समाप्त झालेला आहे आणि हा महिना केवळ अतिरिक्त काळ नसून तो ईश्वरी साधनेचा, दानाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा पुण्यपर्व काळ होता, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आपण सर्वांनी जे काही छोटं-मोठं नामस्मरण आपल्या यथाशक्ती जे केलेलं असेल, ते कायम सत्कर्म म्हणून अक्षय राहणार आहे, असं भगवान पुरुषोत्तमाने सांगितलेलं आहे, की जे काही तुम्ही अधिक मासामध्ये सत्कर्म करता, जे काही नामस्मरण करता, ते अक्षय स्वरूपात राहतं आणि भगवान पुरुषोत्तमाची कृपा आपल्या सर्वांवरती सदैव राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. जय श्री हरी.